राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरल्यामुळे आता मनसेकडून मारहाण करण्यात आली आहे। राज ठाकरेंबद्दल ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यानंतर हा चोप देण्यात आलाय। तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय मुंबईमधून। तर राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरल्यामुळे सध्या मनसेकडून मारहाण करण्यात आली आहे। राज ठाकरेंबद्दल ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यानंतर हा चोप देण्यात येतोय। फिर से बोलेगा क्या? नहीं, कभी नहीं। राज साहब के बारे में बोलेगा क्या? कभी नहीं बोलेगा। दारू पियो, कुछ भी करो, साहब का नाम, पार्टी का नाम आएगा। तुम्हारा नौटंकी उधर कभी नहीं, समझे ना? कभी नहीं आएगा, कभी नहीं आएगा। सर ड्रिंक पीते हो? दारू पी के। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम आपल्या सोबत जोडले गेले आहेत। रिद्देश, नेमकं हे प्रकरण काय? नक्कीच आपण पाहिलं तरी सदर घटना ही रायगडतील कर्जत परिसरातील उत्सव प्रजापती नावाने एक व्यक्ती जेव्हा दूरध्वनीवर बातचीत करत असताना त्यांनी राज ठाकरेंना अपशब्द वापरले। त्यानंतर हा जेव्हा संपूर्ण ऑडिओ क्लिप जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला तेव्हा रायगडचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी या व्यक्तीचा शोध घेतला आणि त्यानंतर त्याला कार्यालयात बोलून त्याच्यावर त्यांनी मारहाण केली व त्याला माफी देखील मागायला लावली आणि तो व्हिडिओ देखील माफी मागताना उत्सव प्रजापतीचा सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला। महत्वाची बाब म्हणजे जेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला तेव्हा या विषयावरती अनेक लोकांनी त्यांचे मत देखील व्यक्त केले की राज ठाकरेंबद्दल कोणी असे शब्द वापरले तर त्याला असाच धडा शिकवला पाहिजे। मात्र काहींनी असं देखील मत व्यक्त केलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने जर असं कुठली महत्वपूर्ण व्यक्ती असेल कुठल्या नेत्याबद्दल अपशब्द वापरले तर त्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे। पण मात्र अशा पद्धतीने न्याय हातात घेणं हे कितपत योग्य आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची देखील पुढील काय कारवाई आपण सध्या हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकतो ज्यामध्ये मारहाण केल्याचं आपल्याला दिसतंय। रिद्देश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।